मित्रांनो नमस्कार. आज पुरंदावडी माळशिरस इथे एक भव्य असं देवाभाऊ केसरी मैदान पार पडते आणि त्यात खऱ्या अर्थानं सेमी 3 झाला आणि तो फायनलसारखाच आज सेमी होता. टॉपचे सर्व नंदी या सेमीमध्ये होते. तर आज आपल्या सर्वांचा लडका शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या आज या सेमीमध्ये फायनलसाठी पात्र झाला. आपल्यासोबत त्याचे मालक आहेत. दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं आज काय अनुभव आणि आजचा काय आनंद असणार आहे, कारण एक मोठा सेमी होता आज. आनंद तर भरपूरच आहे आणि गटात गाड्या पण चांगल्या होत्या. इकडून देवबाका सुरू होता, तिकडून चिकेची गाडी होती. सगळ्या गाड्या चांगल्याच होत्या. ज्यावेळेस सेमी फायनल 3 पुकारला गेला होता. आता तुम्ही बघितलं असेल की या मैदानाचा फायनल म्हणूनच या सेमीकडे बघितलं जात आहे. सगळ्या टॉपच्या गाड्यातून त्याच्यामध्ये आपल्या चित्र्या आणि त्याच्यावर कोण पळाला? रोमन पळाला. सुंदर असे पळ दाखवल्या गाड्यांना आणि कुठेतरी पुढच्या रानामध्ये निकाल घेऊन ते फायनलसाठी पात्र झालेत. काय सांगा? सगळ्याच गाड्या चांगल्या पळाल्या. शेवटच्या तोंडाला चित्र निकाल घ्या. इकडे बकासूरची पण गाडी एकच नंबर पळत होती, तिकडून चिकेची पण गाडी चांगली पळत होती. असं म्हणजे वाटत नव्हतं का आपलीच गाडी बसल. हे चित्र्याने थोडी तोंडाला साथ दिली गाडी बस. हे नियोजन कसं झालं होतं रोमन आणि चित्राचं? नियोजन आमचं सोनेडावर नियोजन करतो. बरं. सगळं काही त्याच्याच याच्यावर असतं. तरी आता रोमनने पण कमबॅक केलाय. आता पुसेगावचा हिंदी केसरी आहे सगळ्यांना माहिती आहे. रोमनचा पण बॅट पॅळ चालू होता, पण त्याला पण आज खऱ्या अर्थानं साथ दिली चित्र्याने. चित्र्या म्हणजे पळतोय आणि नंबरात राहतोय. चित्र्याचे वैशिष्ट्य काय सांगाल? चित्र्या जेवढे मोठे मैदान आले आतापर्यंत, फक्त पुसेगावला आमचा थोडा बॅडलक झाला. जेवढे मोठे मैदान आले, हिंद केसरीचे मानाचे सर्व मैदानात राहिला. बरं. आता बघायला गेलं तर ज्यावेळेस गाडी गटपास झाली त्यावेळेस स्पीड आणि सेमीचं स्पीड काय सांगाल? गटाला भरपूर स्पीड लागला, सेमीला पण चांगला स्पीड लागला गाडीला. थोडंसं चित्र्याचा थोडासा इतिहास सांगा आपल्याला, म्हणजे आपल्या घरच्या गायचं आहे का? नाही, चित्र्या आज गेल्या 2 वर्षापूर्वी पंढरपूरमध्ये खरेदी केला होता कार्तिक एकादशीला. बरं. त्याला आम्ही घरच्या घोड्यावर ट्रेन केला. आम्ही जुबिन जोडला, बरेच दिवस आणला आणि त्यानंतर 3 फेऱ्याला पण चांगला पळायला लागला म्हणून 3 फेऱ्यात उतरावला. मग आता त्याचं इकडं नियोजन तुम्ही स्वतःच करा? नाही, इकडं त्याचं नियोजन सोने डायव्हर करतो. बरं. सगळं काही म्हणजे पैरे वगैरे तेच असतं. सगळं ड्रायव्हर कोण असतो? तोच असतो सोने डायव्हर. स्वतः तेच गाडी आणतो. प्रवास वगैरे तुमचा शनिवारी प्रवास आता आम्हाला 315 किलोमीटर प्रवास. म्हणजे तुम्ही बैल तिकडे घेऊन काल आम्ही सकाळी 10ला निघलो होतो. म्हणजे बैल घेऊन येणं प्रत्येक मैदानात करतो आम्ही मुक्काम तुमच्या वयच असतो. हो. स्वभाव काय सांगाल चित्राचा? कसा आहे स्वभाव? काय चित्राचा काय एकदम शांत स्वभाव आहे आणि चांगली साथ देतो आम्हाला. तो काय म्हणजे असं कधी नाराज नाही करीत. एक मोठ्या मैदानात प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या मैदानात राहतो, कधी नाराज नाही करीत. एखाद्या वेळेस पायऱ्याचं झालं खालवर तर त्याला काय आम्ही दोषी ठरत नाही. आता कसं आहे, चालूच राहतं पायऱ्या जास्त कमी पळ चालू. बघायला गेलं तर चित्र्या पोळतोय, तुमचं नाव करतोय, तुमच्या संपूर्ण टीमचं नाव करतोय. आजचा जर सेमी महत्वाचा होता, कारण या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रत्येक चाहत्याचे सेमीकडे लक्ष होतं. या सेमीत चित्र्याच्या बाजूला गोड होता देव बाकासूर बाकासूर विषयी काय सांगाल? बाकासूर काय बैलगाडी क्षेत्रात तर काय आम्हाला तर असं वाटत होतं बाकासूरची गाडी बसली. कारण सर्जा म्हणजे वेगाचा शेवट, म्हणजे सर्जा पळाली एकदम खतरनाक आहे. ती गाडी एक नंबर पळणारी. पलीकडे पण चिक्याची पण गाडी भरपूर पळत होती. चांगले त्या पण गाड्या चांगल्या पळाल्या, आपली पण गाडी चांगली पळाली. म्हणजे तुम्हाला असं जाणवलं का की आज खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यातला हा सेमी म्हणजे एक म्हणजे पहिलाच सेमी असा लागला जसं इकडे पळायला येतोय इतका सेमी अनुभव तुम्ही आज चांगला घेतला आणि त्यात तुमच्या नंदीने तुम्हाला साथ दिली चांगली. ड्रायव्हर कोण होता आपला? सोने ड्रायव्हर. आम्ही काय सांगाल? ते आता नियोजन पण करतात. सोने ड्रायव्हर म्हणजे ज्या टायमाला बैल आम्ही पुणे भागात इकडे वरती आणला त्या कधी आम्ही म्हणजे ड्रायव्हर तोच काय, आम्ही दुसरा ड्रायव्हर पण नाही बसलो काय. आमचा एकनिष्ठ ड्रायव्हर सोने ड्रायव्हर. आणि सुट्टी मेकर वगैरे कोण असतात? सुट्टी मेकर सागर पण करतो, निखिल, रोहनी, वैभव करतो. आमचे दोन्ही तेजस व धीरज आहे. आमचे घरचे पण पोरं सुट्टी करते. आज तेजसने सुट्टी केली. पहिला बरोबर हे कायम असतात. आपण सकाळी आलो तेव्हा पण आम्ही बघितलं. आता एक बैलगाडी शर्यतामध्ये आता या क्षेत्रात बैल पाळणारा बैल म्हणले की त्याच्यामध्ये भरपूर कष्ट आहे. हो, हे चित्रकारता सर्व आमची टीम सज्ज असते. काय हार हो जितो कायम सोबतच असतात. अजून पण भरपूर आई घरी आज काय त्यांना कामामुळे येत नाही आलं. आता दावणीला अजून कोणते का चित्र? नाही, दावणीला आपले घरच्या गायचं वासरू फक्त, बाकीचं काही नाही. बरं. अजून एक वासरू आहे. हो. आता कसं बघते पुढे येणारे पण चांगले हिंद केसरीचं मैदान ह्याच महिन्यात आहे. आता हिंद केसरीत आम्ही फक्त, बाकी सगळे हिंद केसरीत आमचा गुलार आहे. फक्त पुष्यगावमध्ये गुलार नाही झाला आमचा तेवढा. फक्त आम्ही आता तेवढा गुलाबची इच्छा आहे आमची. गुलाल एक म्हणजे स्वप्न आहे कुठे? एक स्वप्न या क्षेत्रात वरल्या आपला तो गुलाल पाहिजे.
आता कासेगावचं हिंद केसरीचं मैदान आहे ते कसं नियोजन करताय काय? तिथं पण चांगलं नियोजन होईल, तिथं पण गाडी पळवणार आहे. चालेल, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्या टीमला. आज खऱ्या अर्थानं तुमचा आनंद म्हणजे फायनल जिंकल्यासारखाच आहे. नक्कीच तुम्हाला चित्र अजून तुमचं खूप मोठं नाव करेल टीमचं. हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.